तर सामना 5 षटकांचा असेल. त्याचबरोबर जाधव आहेत या ठिकाणी, महादेवजी जाधव, त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल. अध्यक्ष भाजपा ग्रामपंचायत पिंपरीचे. चंद्रकांत पाटील यांना, वामन पाटील असतील, यांना विनंती असेल की आपण त्यांचा मान सन्मान करावा. त्याचबरोबर अविनाश वालिलकर असतील दैसर मोरीचे, यांचा सुद्धा मान सन्मान करण्यासाठी मी चंद्रकांत पाटील यांना विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावा. त्याचबरोबर अविनाश सचिव डोंबिवली ग्रामीण युवा मंडळाचे हे सुद्धा उपस्थित आहेत. तर जयेंद्र पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करावा. ते चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते अविनाश सचिव डोंबिवली ग्रामीणचे यांचा मान सन्मान. त्याचबरोबर सचिन वालिलकर हे सुद्धा उपस्थित आहेत, भाजप अध्यक्ष दैसर मोरीचे. तर या ठिकाणी सुनीता मॅडमना विनंती असेल की माजी सरपंच शशिकला पाटील यांचा आपण मान सन्मान करावा व्यासपीठावरती. त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि ज्यांचं नेहमीच आम्हाला या क्रिकेट मंडळासाठी फार मोठा बिग सपोर्ट असतोय, त्याचबरोबर आमचे कुलदैवत मित्र मंडळाचे या ठिकाणी आधारस्तंभ यांचा आम्ही मान सन्मान करणार आहोत. तर लक्ष्मण पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या हस्ते त्यांचा मान सन्मान करावा. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक तर सामना या ठिकाणी सुरू करा. मी पंचांना विनंती करेन, 2 फलंदाज जा मैदानामध्ये. निश्चितच सामना सुरू होते. याच दरम्यान आमचे ज्येष्ठ नागरिक मोतीराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. तर सामना सुरू होतोय, आपण कुठेही जाऊ नका. फक्त या पहिल्या सत्राचं वर्णन, पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं संक्षिप्त धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि त्याचबरोबर शिवव्याख्याते या ठिकाणी दिनेश पाटील मॅन फ्रॉम बेलिवली यांच्याकडे जातोय प्रथम सत्रासाठी. धन्यवाद जगदीश पाटील. तर नक्कीच रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी दिनेश पाटील बेलाळी घेऊन चालतोय. एक भव्य दिव्य श्रृंखला आपल्या भेटीसाठी येते. श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2018चं हे सुनियोजित आयोजन जय गावदेव क्रिकेट क्लब नारिवली व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान ही भव्य दिव्य श्रृंखला आपल्या भेटीसाठी आली आहे.
तमाम क्रीडा रसिकांचं, मंचावर आलेल्या प्रमुख अतिथींचं आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या सहकार्य केल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय पहिल्या सत्राकडे या शृंखलेची की विसरून सारे भेदभाव आपापसातील, गावासाठी खेळतोय एकत्र सर्व. विसरून सारे भेदभाव आपापसातील, गावासाठी एकत्र खेळतो सर्व. अरे तुमच्या क्रिकेटची गुणवत्ता अनुभवण्यासाठीच सुरू होतोय क्रिकेटचं हे नवं पर्व. क्रिकेटच्या नवा पर्वामध्ये तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि सामन्याकडे घेऊन चालतो जोवेली बनाम नावाळ या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे जोवेली संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलं फलंदाजीचं ते म्हणजेच नावाळी संघाला. नावाळी संघाचे 2 सलामी सुरेश ऑन स्ट्राईक तर दिलीप नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज महेंद्र. जोवेली संघाचा विचार केला सांगितलं की 40 ते 45 धावापर्यंत रोखू, परंतु जर नावाळी संघाचा विचार केला तर आम्ही 60 ते 65 धावा उभ्या करू. असं हे क्रिकेटचं द्वंद्व आहे आणि क्रिकेटच्या द्वंद्वामध्ये कोण कोणाला हावी होतोय बघायचं आहे. चेंडू मात्र शॉर्ट फाईनलच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक चकला जातोय, हाताला मात्र चेंडू लागलाय परंतु चेंडू काही थांबला नाही आणि चेंडूनं गाठलं सीमा रेषा आणि आला हा शॉर्ट फाईनलच्या दिशेनं सरळ गेलेला चेंडू चौकार. संघाच्या सर्व ऑल इंडियन्सना विनंती आहे की आप सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. तर चौकार नशीब खातं खोललं गेलंय, नशिबाचा चौकार आलाय सुरेशाच्या वाट्याला आणि 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली तब्बल 5 वरती. अवांतर धावसंख्येने पहिलं खातं खोललं गेलं होतं. हा मात्र जोरदार अपील होतोय की काय, परंतु बॅटची कडा पंचांचा इशारा येईलच नक्कीच. लेगबाईच्या रूपानं मात्र जोरदार अपील झाला होता, पंचांनी नाकारलं. सहस्रपती सरांनी मात्र आमच्याकडे इशारा केला की लेगबाईची 1 धाव आली. अशा प्रकारे 3 चेंडूंचा वाजवी खेळ संपतोय आणि जोवेली संघ गोलंदाजी करताना आतापर्यंत तरी उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे, परंतु नावाळी संघ प्रथम फलंदाजी करताना संघाची धावसंख्या बिनबाद 6 असे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर केली आहे. उत्तम दर्जाची गोलंदाजी महेंद्र याची, परंतु खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे तो एक चौकार गेला होता. हा चेंडू मात्र भिरकावलाय, पहिल्यांदाच स्ट्राईक वर आला. आल्या आल्या आपल्या बाहू फैलावल्या आणि लगावला मिडविकेटच्या डोक्यावरून या सामन्याच्या शृंखलेतील पहिला षटकार. डीजे डायरेक्ट हिटचा प्रयास होता, परंतु खूप जोरदार या मैदानावरती काहीतरी वेगळं पाहतोय आपण. सुरेख फटकेबाजी केली. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मिड विकेटला टार्गेट केलं आणि ज्या शरीरयष्टीनं आपण खेळलो जातोय त्याच शरीरयष्टीचा मनगटी फायदा घेतला आणि चेंडूला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून लगावला होता षटकार. पुढच्या चेंडूवर लगेच 1 धाव घेत संघाची धावसंख्या पुढे जाऊन ठेपली तब्बल 13 वरती. बिनबाद 13 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली जाते. अप्रतिम असं क्रिकेट, दर्जेदार मैदान, उत्कृष्ट दर्जाचं सुशोभितीकरण. हा चेंडू मात्र बघायचा मिड विकेट, वाईडिश मिड विकेटच्या दिशेने जातो. एकदा पूर्ण थोडासा उतार या मैदानावरती, या उताराचा फायदा मात्र घ्यावा लागेल फलंदाजांना, परंतु चपलता दाखवावी लागणार आहे ती क्षेत्ररक्षकांना, कारण थोडीशी जर पापणी जरी मिटली तर मात्र अपघात होऊ शकतो. म्हणजेच अपघात असा होऊ शकतो की चेंडू जाऊ शकतो सीमारेषेच्या जवळ. त्याच्यामुळे नजर हटी और दुर्घटना घटी अशा प्रकारचा खेळ या मैदानावरती होऊ शकतो. म्हणून चप्पल राहावं लागणार आहे, उघड्या डोळ्यांनी क्रिकेट खेळावे लागणार आहे. तुम्ही वाट पाहाल चेंडूची तर चेंडू तुमच्या हातात येणार नाही, तर चेंडूवर झेप घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारचं हे मैदान आहे आणि या मैदानाचा फायदा उठवत आतापर्यंत फलंदाजांनी मात्र धावा जमवल्यात, ते म्हणजेच बिनबाद 15. अतिशय सुरेख सुरुवात, सुरेख फटकेबाजी, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय बघायचंय. अप्रतिम फटकेबाजी आणि कव्हरच्या दिशेनं चेंडूनं गाठले सीमारेषा आणि या षटकातील पहिल्या षटकामध्ये 1 चौकार, 2 चौकाराने 1 षटकाराची संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 19 वरती.
तर नक्कीच अतिशय सुरेख दर्जेदार फलंदाजी पाहिली. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची घाई नाही, पण घाई नसताना शांत डोकं ठेवून ज्या नावाडी संघानं आपला यंदाच्या मोसमातील फॉर्म आहे त्या फॉर्मला कंटिन्यू केलाय. आमच्या वाट्याला फलंदाजी येऊ दे किंवा गोलंदाजी येऊ दे, आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करू. या गुणवत्तेनुसार खेळ केलाय आतापर्यंत, कारण तब्बल धावा मात्र जमवल्या गेल्या. 19 मोठा फटका, षटकार, 2 चौकार आणि या 2 चौकार 1 षटकार म्हणजे संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली तब्बल 19 वरती. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विश्वनाथ. बघूया विश्व जिंकण्याचं स्वप्न आपल्या उरात घेऊन गोलंदाजी करत असताना विश्वनाथ या संघासाठी किती ताकदीची फलंदाजी करतोय. जोवेली संघ जय हनुमान जोवेली बनाम जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली या दोन संघादरम्यानची लढत. आतापर्यंत एक उत्तम खेळ फलंदाजी पाहतोय. नशिबावर अवलंबून न राहता हा चेंडूला मात्र शॉर्ट टप्पा पडला होता, नीटसा फटकावता आला नाही. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय, सेफ लँड झालाय. क्षेत्ररक्षक पाहतोय वरती आकाशाकडे पाहत झेलच्या खाली धावला, पण त्या धावण्यामध्ये चेंडूने मात्र गाठली सरळ जमीनवर पडलेल्या चेंडूवरती भरधा वेगाने 2 धावा घेण्यात आल्या आणि या 2 धावेनेची संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती तब्बल 22 वरती. बिनबाद 22. अप्रतिम फलंदाजी. 8 चेंडूंचा फक्त वाजवी खेळ संपतोय, म्हणजे या मैदानाचा महिमा धावांचा पाऊस पडेल यातील मात्र शंका नाही. शॉर्ट चेंडू अतिशय खराब चेंडू होता. शॉर्ट टप्पा ऑफ स्टिकर पडला आणि अप्रतिम फटकेबाजी करत कव्हर्स आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र लगावला हा 1 बाउन्स खणखणीत चौकार. अतिशय सुरेख संघ आपण पाहतोय. नावाडी संघ आमच्या सर्वांचे लाडके रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य नवनाथ चाळुंके साहेब या संघात आहेत. नंतर ते आमच्या समेत जोडलेही जातील, त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अतिशय दर्जेदार क्रिकेट आदर्श माणूस, कित्येक वर्ष या क्रिकेटला ज्यानं आपली वाहिलेत, क्रिकेटची धुरा सांभाळत आणि या मैदानाची नाळ त्यांच्या समवेत जोडली. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला शेतामध्ये क्रिकेट व्हायची तिथपासूनचा तर मैदानापर्यंतचा प्रवास त्यांनी इथपर्यंत गाठलाय. श्री चषक हे त्यांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे ती नावाडी संघाने. जोवेली संघाला प्रयास करावा लागणार आहे. दर्जेदार क्रिकेट तंत्र पाहतोय. ज्याप्रमाणे चेंडू येतो, चेंडू पडला ऑफ स्टिकवर शॉट आणि लगेचच पॉइंटच्या दिशेने लगावला खणखणीत चौकार. धन्यवाद विजय. आदरणीय किसन गोळपेकर साहेब नारिवली समाजसेवक यांना विनंती करतो की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. आदरणीय किसन गोळपेकर साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे लगेचच आगमन करायचं आहे. दर्जेदार स्टँडर्ड क्रिकेट पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी, ज्या दिशेने चेंडू येतोय पहा फटकेबाजी आपण पाहतोय. दर्जेदार फटकेबाजी आणि अशा प्रकारे चेंडू मात्र गेला काऊ कोणाच्या दिशेनं आणि या चेंडूवरती धाव आली मात्र ती म्हणजे एक संघाची धावसंख्या 2 षटकांच्या खेळानंतर बिनबाद दमदार सुरुवात 32. नक्कीच बाग नको आणि बगीचा नको, पण नवरा मात्र राजासारखा पाहिजे. जर तो राजा असेल तर त्याची बाग आणि बगीचाही असेल. हे खऱ्या अर्थानं डबल ट्युनिंग मागणं होतं हे या गाण्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचलं. उत्तम डीजे आपण पाहतोय. दरम्यान उत्तम सामना ही पाहतोय. अप्रतिम खेळ या मैदानावरती रंगला जातोय.
नाणेफेकीचा कौल, नशिबाचा कौल जरी हरला असेल तरी नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यांना सोडून दिलेलं असतं. ते कष्ट मनापासून करताना या मैदानावरती पाहतो हे दोन सलामीर, ते नावाळी संघाचे सुरेश आणि दिलीप, दोघांची भरधाव वेगाने सुटलेली बुलेट ट्रेन रोखण्यासाठी एखादा गोलंदाज सज्ज होतोय का? पुन्हा एकदा महेंद्र आमच्या एंडकडून गोलंदाजी करताना फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं दोन शतरक्षक तास पडत आहेत आणि येतोय हा मात्र आणखीन एक सुंदर दर्जाचा चौकार. धन्यवाद. अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहतोय, फक्त आणि फक्त हल्ले या मैदानावरती पाहतोय. गोलंदाजांना कोणत्या प्रकारची मुभा नाही, जोरदार अपील. पंचाने मात्र मध्ये पकडलं स्टंपच्या आणि या फुलटॉस चेंडूला छकला होता दिलीप, परंतु पंच मात्र फसले नाहीत आणि जोरदार अपीलाला उचलावून धरला आणि पहिला मोहरा या मैदानावरचा बाद झाला. पायचेच्या रूपानं दिलीप याच्या रूपानं संघाची धावसंख्या असताना 36. अप्रतिम फलंदाजी पाहिली दिलीप याची. तब्बल 17 धावा वैयक्तिक जोडल्या त्या दिलीप यांनी आपल्या संघासाठी आणि बहारदार दमदार सुरुवात करून दिली. नवीन फलंदाज नवनाथ साळुंके की ज्यानं खऱ्या अर्थाने या संघाची कमान थांबली आहे. कंट्रोल वन मॅन आर्मी संघाचा ओळखला जातो. वलवलीच्या मैदानावरती याच संघानं अप्रतिम खेळ करत दावेदारी सिद्ध केली होती. नंतर कामोड्याच्या मैदानावरती कालचा हा त्यांचा विजय आहे. त्यांचा विजय रथावर आरूढ झालेला हा संघ आहे. म्हणजे ज्याला एकदा का विजयाची सवय लागली की तो संघ पुन्हा पाठी वळून पाहत नाही. ज्याप्रमाणे फाईन स्वीपचा प्रयास याला म्हणतात दर्जेदार क्रिकेट. आल्या आल्या पहिला चेंडू फाईन स्वीप खेळला. फाईन स्वीप खेळणं ही कला आहे आणि ती कला पानाला लावली नवनाथ साळुंकेनं आणि आपल्यात असलेली कल्पकता सिद्ध केली या नवनाथ साळुंके फलंदाजानं. तर नक्कीच आपण पाहतो जगदीश सर की ज्याप्रमाणे हा स्वीप लगावला गेला, हे स्वीप प्रतीक होतं तुमच्या कॉन्फिडन्सचा. हे स्वीप प्रतीक आहे तुमच्या अनुभवाचा. हा स्वीप तुमचा प्रतीक आहे तुमच्या मेहनतीचा, क्रिकेटवर असलेल्या प्रेमाचा. कारण खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूला सामोरं जाताना पहिलाच गोलंदाज आहे महेंद्र की ज्याने स्ट्राईकचा गोलंदाजी केली. त्याच गोलंदाजाला आल्या आल्या स्वीप लगावणं हा तुमचा आत्मविश्वास दाखवतो आणि तोही यशस्वी चौकार आला फाईन लेगच्या दिशेनं. अप्रतिम फटकेबाजी नावाली संघाचा नवनाथ साळुंके यांच्याकडून. शॉर्ट चेंडू नीटचा समजला नाही, फक्त दिशा देण्याचा प्रयास होता. जर कनेक्ट झाला असता तर कदाचित पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू गेला असता, परंतु नजर थोडीशी खालावली आणि चेंडू विसावला यष्टरक्षक हातामध्ये. मला तर वाटतं या सामन्यातला पहिला निर्धाव चेंडू पडलाय तो म्हणजेच महेंद्र याचा. खूप उशीर झाला निर्धाव चेंडू येण्यासाठी. म्हणजे याच्यावरून कळतंय की नावाळी संघाने किती सुंदर फलंदाजी केली. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये केलंय, परंतु व्हेरिएशन करताना स्लोवर टाकलेला चेंडू फुलटॉस गेला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, फेकी होते. दरम्यान 2 धावा मात्र आल्या चित्याच्या चपलाईनं. या 2 धावा लुटल्या गेल्या आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 43 वरती, 42 वरती. एक बाद 42 दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावरती तमाम रसिकांना पाहायला मिळालंय. ते म्हणजेच फलंदाजांनी दाखवलंय. फलंदाज सुरेश, दिलीप, नवनाथ. दिलीप मात्र परतीचा प्रवास केलाय पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु शतरक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं फाईन स्वीप लगावली होती, कनेक्ट झालं होतं. लेगबायच्या रूपानं चेंडू मात्र गेला आणि अशा प्रकारे एक या धावसंख्येनंतर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचे, ड्रिंक ट्रॉली घेऊन जायची आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. नावाळी संघ जाऊन ठेपतोय दिलीपच्या अनमोल विकेटनंतर. एक बाद तब्बल 43 वरती. डीजे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सडल हस्ते मदत केली त्या दणकेदारांची मी नावं घेतोय की आपल्या समोर दिसणारी भव्य दिव्य ट्रॉफी, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे ती कैलासवासी
फसुबाई बालकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय लक्ष्मण बालकृष्ण पाटील यांच्याकडून मिळाली आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाची पारितोषिकाची ट्रॉफी ही कैलासवासी आशा गणू पाटील यांच्या स्मरणार्थ सावळाराम आशा पाटील यांच्याकडून, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी श्यामा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश श्यामा पाटील यांच्याकडून, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक कैलासवासी दशरथ बाळू गोरपेकर यांच्या स्मरणार्थ अरुण गोरपेकर यांच्याकडून, मालिका वीराची ट्रॉफी कैलासवासी हबप दत्तू गंदू फुलोरे यांच्या स्मरणार्थ दीपक दत्तू फुलोरे यांच्याकडून, तर मालिका वीरासाठी जे असल्या 2 व्हीलर बाईक आहे ती बाईक मात्र कैलासवासी लक्ष्मीबाई नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ जयेंद्र नारायण पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज श्री हरीश भोईर वाकलन आणि रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचा खऱ्या अर्थाने कणा यांच्याकडून कूलर देण्यात आलाय. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज जे आहेत ते कैलासवासी दत्तू गंदू फुलोरे यांच्या स्मरणार्थ दीपक दत्तू फुलोरे व पाण्याचा फिल्टर क्लासिक इलेक्ट्रॉनिक कडून सचिन पाटील खिडकाली यांच्याकडून देण्यात आलाय. सामनावीर शरद आल्या पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह, तर प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाचा स्टार खेळाडू या दिवसाच्या अंती काढण्यात येईल आणि त्यासाठी क्लासिक इलेक्ट्रॉनिक कडून तुम्हाला ब्लूटूथ देण्यात येईल. तर क्रिकेटमध्ये हे आलेले नवीन दिवस आपण पाहतोय. प्रत्येक कामगिरीसाठी पंचांचा इशारा आहे तर स्वर काहीतरी दिलं जात आहे. त्याचबरोबर थंडा मधुकर पाटील यांच्याकडून ऐवाक्यासाठी टी शर्ट उमेश पाटील यांच्याकडून, तर ही जीटीची सेवा जी सुरू आहे जलपेश यांची, ते जीटीची सेवा मात्र आम्हाला दिली आहे कैलास पाटील यांच्याकडून. टी शर्ट अशोक ठाकूर मानपाडा, टी शर्ट विश्वनाथ शेठ मस्कर रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचा पाठीचा कणा सल्लागार आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे कल्याण विभागीय अध्यक्ष, त्याचबरोबर युवा सेनेचे उपाध्यक्ष ही पद ज्यांच्या तुऱ्यामध्ये आहेत ते आमचे सर्वांचे लाडके विश्वनाथ शेठ मस्कर आणि टी शर्ट आणखीन शरद पाटील यांच्याकडून देण्यात आले. तर अशा प्रकारचे दानशूर नेतृत्व आपण पाहिलंय. प्रत्येकानं आपापल्या परीने या श्रृंखलेला सहकार्य केलंय आणि महत्वाचं म्हणजे क्रिकेट किती पुढे जायला लागले. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, क्रिकेटची परिपक्वता सिद्ध करणारा नवनाथ चालुके यांचा आला हा स्वीपच्या मधून लगावलेला मिड विकेट आणि स्क्वेअरला टार्गेट करत लगावला षटकार आणि धावफलकावर लागल्या गेल्या तब्बल 50 धावा. धन्यवाद. त्याचबरोबर विनंती करतो रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अतिशय सुरेख व्यक्तिमत्व, मधाळ व्यक्तिमत्व आदरणीय मोहनदादा पाटील यांना विनंती करतो की मंचाकडे आगमन करायचे. या वेलकम, आपला आशीर्वाद आमच्या डोक्यावर सदैव असतो. आदरणीय नरेश पाटील साहेब नागाव ग्रामपंचायत सदस्य यांनाही मनपूर्वक स्वागत केलं जातं. यायचं आहे मंचावर. सुरेख फटकेबाजी केली जाते, परंतु आता मात्र थर्डमॅनच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि या तैनात केलेल्या क्षेत्ररक्षकानं आपले काम बजावलं आणि अशा प्रकारे दुसरा मोहरा बाद झाला नवनाथ साळुंके यांच्या रूपानं, तो म्हणजे नावाडी संघाचा. Production and धन्यवाद विजय. अप्रतिम खेळ नवनाथ साळुंके यांचा. आल्या चौकार, दुहेरीचा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून एक षटकार, अतिशय आक्रमक पारी खेळून आपल्या संघासाठी जमेची बाजू लावत धावांची गुंतवणूक केली गेली आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा निरखून पाहिला होता. फील्डला तैनात आहे तिकडे, तर पॉइंटच्या दिशेतून क्षेत्ररक्षक धावत आला, थर्डमॅनच्या दिशेने जवळपास आला, परंतु येणे अगोदर चेंडूची फेकी होणे अगोदर सुरेश यांनी मात्र आपल्या 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावेची 4थं षटक प्रगतीपथावर असताना नावाडी संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे तब्बल 52 या धावसंख्येवरती. 2 बाद 52 धावसंख्या, अतिशय सुरेख धावसंख्या. 45 धावापर्यंत रोखण्याचा मानस पहिल्यांदा बोलून दाखवला होता, तो म्हणजे जोवेली संघानं, आणि 60 ते 65 धावा आम्ही उभ्या करू हा मानस दाखवला होता, तो म्हणजे नवनाथ साळुंकेच्या नावाली संघानं. परंतु तो मानस कदाचित नावाली संघ टार्गेट पूर्ण करेल असा कयास आतापर्यंत लावला जातोय, परंतु 40-45 धावापर्यंत रोखण्याचं आव्हान जे होतं ते आव्हान पूर्ण करू शकला नाहीये.
तो म्हणजेच हा जोवेली संघ. सुरेख चेंडू फिरकीच्या तालावर नाचवताना पाहतोय. फिरकी स्लोवर चेंडू. पंचांकडे लगेचच आक्षेप. पंचांकडे हुज्जत घालायचे नाही. जो काही निर्णय येईल हा निर्णय अंतिमच राहील. त्याच्यामुळे क्रिकेट फक्त आपण खेळत राहायचं, तेवढा खेळ आपण करत राहायचा खेळाच्या आधारावरती. कारण क्रिकेटमध्ये क्रिकेटला जी कूच बदलली क्रिकेटनी, रायगड असेल किंवा ठाणा असेल, ज्या क्रिकेटनं आपण कूच बदलली, आज क्रिकेट दर्जेदार बनले. याला कारण आहेत की क्रिकेटमध्ये शिस्त आला, डिसिप्लिन आले. डिसिप्लिनच्या आधारावरती क्रिकेट मात्र मोठी बनली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जगदीश पाटील, जी क्रिकेट मोठी झाली ही क्रिकेट खेळाडूंचा जेवढा हातभार असेल त्याही पेक्षा सर्वात महत्वाचा मोठा वाटा आहे हे आयोजकांचा. कारण एवढं मोठे आयोजन व्हायला लागले. प्रत्येक खेळाडू घर बसल्या आई बापाला दिसायला लागला. घरची माऊली तुम्हाला घरी बसून पाहायला लागली. लाईव्ह आलं क्रिकेटमध्ये, अपडेट्स आलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून अपडेट्स आले. प्रत्येक खेळाडू युनिफॉर्म मध्ये यायला लागला आणि क्रिकेटनं कूच बदलली. क्रिकेट आपण तळागाळापर्यंत पोहोचली आणि या सुंदर आयोजनामुळेच क्रिकेटला खऱ्या अर्थानं दर्जा वाढला. कारण एक मैदानासाठी 10 शेतं असायची. त्या शेतामध्ये किती मोठे बांध असायचे याला उपाय नव्हता. डोकीभर बांध, कधी कधी क्रीज दिसत नव्हती, एवढी अवहेलना क्रिकेटमध्ये झाली होती. परंतु त्यानंतर मात्र क्रिकेट बदललं, क्रिकेटचं तंत्र बदललं. आयोजक पुढे आले, मोठमोठी मंडळी एकत्र आली, मैदानं बनवली गेली, क्रिकेट खेळाडू एकत्र आले आणि अशा प्रकारच्या मैदानावरती आता मात्र खेळ नाही तर हा सण साजरा व्हायला लागलाय. खराब चेंडू, फुलटॉस चेंडूला मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून लगावलाय. हा मात्र सुलतानी षटकार. तर चेंडू कधीही गेल्यास नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. चेंडू कधीही जर हरवला तर नवीन चेंडू देण्यात येईल. माऊली 11 वडवली संघ आणि देसाई आमच्या काकांचा संघ. सुखदेव काकांना कोण विसरत, क्रिकेटचे द्रोणाचार्य, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे हे भगवान आहेत. माणसातला देव माणूस ज्यानं क्रिकेट लिहिली आपल्या खांद्यावर पेळली. नुसती पेळली नाही तर आपल्या मुलाबाळांसमवेत खेळली. आपल्या नातवांना एकत्र घेत या माणसानं क्रिकेट आजता गायत जोपासली आणि जोपासली म्हणताना आजही आपण मैदानामध्ये या माणसाला पाहिल्यानंतर 17 वर्षाचा तरुणालाही लाजवेल एवढा सुरेख खेळ करणारा क्रिकेट मधला एक आदर्श माणूस म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके सुखदेव काका. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. चेंडूला अगोदरच कमीत कमी 2 ते 3 चेंडू चेकअप करून ठेवा. येतोय तर विनंती करतोय याच काकांच्या संघाच्या संघनायकाला की यायचंय. देसाई आणि वडवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. अतिशय सुरेख खेळ आपण जगदीश पाटील पाहतो या मैदानावरती. ज्या प्रकारच्या खेळाचा महिमा आपण मैदानावरती पाहतोय, कारण फलंदाजांचे नंदनवन असलेलं हे क्रीज ठरतं की काय. आजच्या या शृंखलातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पडतोय, न्यावाली संघ ज्याप्रमाणे यंदाच्या मोसमामध्ये फॉर्मला आहे, इन फॉर्म संघ आहे, तर फॉर्म आपला कंटिन्यू करत आम्ही चॅम्पियन का आहोत. बालाजीच्या मैदानावरती काल कामोडच्या मैदानावरती जिंकलेला ट्रॉफी मध्ये आम्ही चॅम्पियन का आहोत ते चॅम्पियन पण सिद्ध करत असताना येणारा प्रत्येक फलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने सुरुवात करतोय. नवनाथाने 4 धावांनी केली, परंतु पुन्हा एकदा मनगटी फटका कावूकरच्या डोक्यावरून गेलाय. हा मात्र आणखीन एक मोठा, इट्स अ क्लिअर मायटी 6. वाटोळा केला अशा प्रकारचे गाणे होतं, तर गाणं नक्कीच थोडंसं सार्थकी लागतंय. गोलंदाजांना मात्र वाटोळा केलाय, परंतु फलंदाजांना मात्र या वाटोळ्याला व्याजा सहित समाविष्ट केलं आणि धावांचा डोंगर उभा केला. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 64 वरती. ज्या नवनाथ साळुंखेने सांगितलं होतं की 60 ते 65 धावा उभ्या करू, त्याच माणसानं हा संघ खेळला. नाणेफेकीचा कौल हरून सुद्धा या संघानं दमदार फलंदाजी केली आणि आश्वासक धावसंख्या उभी करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयास होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं गोलंदाज रोशन याचं, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज राहुल. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 12 धावा, 2 षटकार आणि सी.
मनगटी फटका लगावण्याचा प्रयत्न. 1 मिनिट थांबा, काय इशारा येतोय? 2 धावा. ओके, 2 धावा येत आहेत. आणि नवनाथ साळुंके आपल्याला विनंती असेल की पॅव्हलियन मधून कुणीही आवाज करायचा नाही. क्रिकेट इज अ क्रिकेट, आधुनिकतेची क्रिकेट आपण पाहतोय. चेंडू हवेत, चेंडू येतोय, बघायचंय लॉंग ऑनच्या दिशेनं. हा मात्र वेलजेस घेतला जातोय, चेंडूवर राग काढला जातोय, पण राग किती उशिरा आलाय. कारण क्रिकेटमध्ये संयम जरी असला तरी रागही महत्वाचा आहे. राग आपल्या गोलंदाजीवर हवा होता, राग आपल्या खेळावर हवा होता, परंतु राग मात्र आला चेंडूवरती. उशिरा आलेला राग काही करू शकला नाही. रोशनची विकेट, राहुलची विकेट मात्र मिळाली, परंतु संघाची धावसंख्या जाऊन ठेपते 3 बाद तब्बल 66 वरती. धन्यवाद. सुरेश सलामीर आधुनिक मैदान लढवतोय. सलामीर सुरेश लगावला जात आहे. हा आणखीन एक खणखणीत चौकार. आणि ज्याप्रमाणे आगाज केला तर सुरुवात त्याचप्रमाणे सामन्याचा पूर्वार्ध संपवला चौकार आणि अप्रतिम बहारदार खेळी करत धावा जमवल्या तब्बल 70. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 71 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय. त्या आव्हानाला सामोरं जाताना देसाई संघ जोवेली संघ कशा प्रकारचा खेळ करतोय, कारण 70 धावा बहाल झालेत, 71 धावा उभ्या करायच्या आहेत. 71 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कारण मी नावाली संघाची गोलंदाजी पाहिले. अप्रतिम गोलंदाजी संघामध्ये त्या 70 धावा वाचवतायत की जोवेली संघ या धावांचा सहज पाठलाग करतोय. याचं धावतं वर्णन आपल्या समोर मांडतील याच गावचे आन बान आणि शान रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य आदरणीय जगदीश पाटील सर. तर चला पुढचा सामना असेल या ठिकाणी वागेश्वर देसाई विपक्ष माऊली 11 वडवली. तर कर्णधार याच आहे पण माऊली 11चा. तर तकदीर मात्रे आहेत या ठिकाणी पाहतोय. तकदीर मात्रेला दुसरीकडे असेल या ठिकाणी देसाई संघाचा कॅप्टन विकास भोईर आहेत आमच्या समोर. तर नाणेफेकीसाठी निश्चित या ठिकाणी आम्ही आमंत्रित करू सावलाराम पाटील यांना की आपल्या शुभाचे आपण टॉस करावा. हॅलो, तर टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा असेल. जर चेंडू कधी हरवला किंवा फुटला तर चेंडू नवीन देण्यात येईल. तर या ठिकाणी टॉस जिंकला देसाई संघाने. आपण काय डिसाइड करणार आहे? गोलंदाजी करणार. जर गोलंदाजी कराल या मैदानामध्ये वडवली संघ फार दावेदार मजबूत संघ आहे. या ठिकाणी पाहतोय आपण नेहमीच त्या संघाशी आपला संबंध आलाय. तर या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा आपला गेम प्लॅन असेल? मैदानावरती धावा होत आहेत तरी पण आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60 पर्यंत फार मोठी धावसंख्या बोललात. मग आपल्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की जे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतील? आमचे सर्वच गोलंदाज चांगले आहेत तरी सर्व चांगले करतील याची अपेक्षा आहे. तर निश्चितच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. आणि स्पर्धा कशी, आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर आहे आणि मैदानही खूप सुंदर आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. तर आमच्यासोबत तकदीर मात्रे टॉस हारलाय, फलंदाजी करायची आहे मैदानावरती. किती धावांचं टार्गेट? साधारणतः 60 ते 65 धावांचा टार्गेट मारण्याचा प्रयत्न करू. आपला जरी संघ नौका असला, बरेचसे खेळाडू जुने आहेत, सिनियर आहेत, ज्युनियर आहेत, मग एवढे लक्ष ठेवणार आहेत तर मग कोणत्या फलंदाजांवरती जास्त भरोसा दाखवला जाईल? सागर आणि सतीश उर्फ ब्रावो लक्ष असेल. तर निश्चित दरवर्षी आपण सुद्धा खेळता. या ठिकाणी आयोजनाविषयी काय सांगाल? खूपच सुंदर आयोजन आहे आणि नारिवली संघाला धन्यवाद देतो का तुम्ही आम्हाला खेळण्याची संधी दिली. आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर एवढं चांगलं आयोजन आम्हाला अपेक्षा नव्हती. खूपच चांगलं आयोजन केलं. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. सामना तकदीर, तर या ठिकाणी निश्चित त्यांचा मान सन्मान केला जाईल.
या ठिकाणी पाहतोय आपण मधुकर पाटील यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कर्णधाराला पुष्पगुच्छ ट्रॉफी आणि थंडीची बॉटल देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करावा. त्याचबरोबर देसाई संघाचा कॅप्टन सुद्धा आहे तर त्याला सुद्धा या ठिकाणी उत्साहित करण्यात जाईल. या ठिकाणी कालुराम फुलोरे यांचं शुभ आगमन होतोय. चेंडू येतोय लॉंग ऑन कडे मात्र एक धाव एकवटली जातोय. टार्गेट पाहतोय आपण 70 धावा एकवटल्यात. 71 धावांचं लक्ष्य असेल या ठिकाणी. 71 धावांचं लक्ष्य 5 षटकामध्ये 14.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवावा लागेल. त्यामुळे सलामीची जोडी पाहतोय. हा चेंडू अतिशय चांगला फडका. चेंडू मात्र सीमा पलीकडे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा पलीकडे शूम अंतर. धावपलकावरती लावल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पंचांकडे अपील केलं जातंय मात्र पंच या ठिकाणी प्रसाद शस्त्रबुद्धे हे आम्हाला सांगतात की निश्चित या ठिकाणी चेंडू वाईट आहे, स्फेअर आहे. एक धाव मिळतोय ती या संघाला. 14 धावा धावपलकावरती पाहतोय. या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने श्री चषक 2018 पर्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करतोय वीरेंद्र सेवाग स्टाईलने. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे दमदार चौकार. तर निश्चितच सलामीची जोडी पाहतोय रोशन दुले आणि विश्वनाथ दुलेला जे हनुमान जोयली संघाच्या वतीने. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकसं अपील केलं होतं शॉर्ट पॅडमॅनला. चेंडू येतोय तोपर्यंत पंच या ठिकाणी लेग बायचा इशारा करतात. एक धाव अवांतर रूपाने मिळतोय. निश्चितच जय हनुमान जोयली संघाचा विचार केला तर फार मोठा संघ आहे मात्र तेवढेच चांगले ते आयोजक सुद्धा आज जगाच्या कानोकोपऱ्यात त्यांचं नाव खऱ्या अर्थाने घेतलं जात आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. अंबिका पील पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन इन जय हनुमान जोयली टीम. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. निश्चित शेवटचा चेंडू होता. ज्या 19 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगली धावगती होती मात्र फार मोठा फलंदाज बाद झालाय. रोशन दुलेला मात्र पॅव्हेलियन मध्ये यावं लागतंय. ज्या फलंदाजाने निश्चितच फार मोठी या सीझनला सुरुवात केली होती धमाकेदार तो आज बाद झालाय. मात्र या ठिकाणी जोईली संघाला कमतरता भासेल ती भारत दुलेची. कारण एका आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे मात्र तो आज संघात उपस्थितीत नाही आहेत. त्यामुळे निश्चितच त्याला कमतरता त्या संघाला त्याची भासेल. तर दुसरं षटक या वेळेला पाहतोय आपण सुरेश पाटील चा वापर केलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी राहुल मात्र थोडासा मागडा ठरलाय. या ठिकाणी पॉवर सर्कलचं षटक होतंय. त्या षटकात मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. पुढचा सामना येणारा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकता. माऊली 11 वडवली विपक्ष जय वागेश्वर देसाई. पहिला चेंडू स्वीप करतो या ठिकाणी दिलीप होते शॉर्ट लेगला मात्र त्या ठिकाणी निश्चितच चांगला प्रयत्न होता त्यांचा.
वेल ट्राय, चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू हाताला ब्रश कडून पुढे निघून जातोय आणि एक धाव एकवटली जातोय. वन डाऊनचा फलंदाज कल्पेशला पाहतोय, मैदानावरती आला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय. आज सुद्धा सकाळी जर टेस्ट मॅच बघितली दिनेशजी तर निश्चितच थोडीशी खराब सुरुवात झाली होती आपली सुद्धा, तर त्याच्यानंतर थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न. हा चेंडू यावेळेस अतिशय वुडलँड स्पोर्ट वरती चेंडू फेकलाय आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळतोय ती मात्र गोलंदाज सुरेश पाटील याच्याकडून. अतिशय चांगला गोलंदाज पाहतो यावेळेस चेंडूला मिडल मध्ये मात्र गोलंदाज पुढे सरकला, एकच धाव मिळतोय. तर या ठिकाणी स्ट्राईकला पाहतोय आपण विश्वनाथला. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र हलकस अपील केलं होतं. बघा पहिल्या षटकात फार चांगली धावा होत्या मात्र या षटकात रोखण्याचं काम केलं जातोय तो गोलंदाजाच्या वतीने. चांगली गोलंदाजी पाहतोय, अतिशय चांगला गोलंदाज या नाबाली संघाचा. हा चेंडू ड्राईव्ह करतोय मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटला जातोय आणि एक धाव मिळतोय. बघा एवढी चांगली गोलंदाजी पाहतोय शकण द्वितीय गोलंदाज सुरेशला. कालच कमाटीच्या मैदानावरती मालिकावीर म्हणून ज्याने जो किताब हासिल केला तो सुरेश पाटील या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू बॅकफुटला जायचा होता मात्र एस्टनचा वेध घेतोय चेंडू आणि फलंदाज बाद होतो. त्रिपालाची दुसरा धक्का लागतोय तो जानुमान जोयली टीमला. तर बघा खरं तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण फक्त 3 धावा कमबॅक करून दिले सुरेश पाटीलने. कारण जर या षटकामध्ये जर धावा आल्या असत्या 10 ते 12 तर निश्चितच पुन्हा एकदा जोयली संघ विजयाच्या दिशेने मतलब आतमध्ये आला असं. मात्र अद्याप संधी आहे कारण त्यांच्याकडे पाहतोय संघाचा सेनापती अर्थातच कॅप्टन ऑफ टीम महेंद्र दुलेला पाहतोय नॉन स्ट्राईक एनला. गोलंदाज शिवम गोंडलीचा वापर काल सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने. ज्या वेळेस केडीएच वाघेलीवाडा संघाला गरज होती धावांची त्यावेळेस फक्त 5 धावा खर्च करून सामन्यामध्ये वापसी केली होती आणि 4 षटकामध्ये फक्त 32 धावांची गरज असताना मात्र तो सामना नावाडी संघाने जिंकला होता. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज शनला. हा चेंडू भिरकावून द्यायचा होता, बॅट वरती व्यवस्थित नाहीये फलंदाज विश्वनाथ. गोलंदाज शिवम दुसरं षटक घेऊन आलाय, फार चांगला गोलंदाज आहे. फार कमी वयामध्ये मात्र नवनाथने त्याला खेळवलं आणि निश्चितच काल सुद्धा त्याने ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की मला टिप्स मिळतात, दिलीप असेल नवनाथ असेल यांच्याकडून चांगला गोलंदाजी करण्याच्या टिप्स नेहमीच दिल्या जातात. तो शिवम. हा चेंडू पुल करायचा होता, बॅट वरती व्यवस्थित नाहीये मात्र एकच धाव मिळतोय ती मात्र संघाला. एका दुःखाने काही होणार नाहीये कारण धावांचं लक्ष सुद्धा या ठिकाणी 71 धावांचं टार्गेट सेट करायचं. याच दरम्यान मातृश्री केबल नेटवर्कचे प्रॉपरेटर पद्मम पाटील यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आहे मंचावरती या. तर एकच धाव मिळले, 2 चेंडूची फेकी केली जातो, 1 धाव मिळतोय ती मात्र या जानुमान जोयले टीमला. रिवर्सचा वापर अतिशय चांगला फडका आणि नेहमीच रिवर्स अटेम्प्ट करत असताना ते महेंद्र दुले. चेंडू जातोय प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. गणपती बाप्पा
तर 29 धावा धापलकावरती झाल्यात, निश्चित आपल्याला बघायला मिळतील 29 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करतोय, व्हॉट अ शॉट, ग्लोरियस स्टॉक, चेंडू सीमा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा षटकार, गुड बॅटिंग. तर निश्चितच दिनेश पाटील जर बघितलं तर अतिशय चांगले 2 चेंडू फेकले होते, मात्र रिव्हर्स अटॅक करतोय या चेंडूवरती. निश्चितच बघितलं तर अतिशय चांगली फलंदाजी होत असताना निश्चित काय म्हणणं असेल? तर नक्कीच अतिशय होतकरू प्रवास म्हणाने या क्रिकेटचा, कारण ज्या प्रकारे आक्रमकता दाखवली या गोलंदाजाला रिव्हर्स लावणं सोपं नव्हतं, परंतु क्रिकेटमध्ये सोपं काय नाहीये. अप्रतिम फटकेबाजी केली, जवळपास यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि लगावला होता तो रिव्हर्सचा षटकार. तर निश्चितच पुन्हा एकदा मोठा फटका येतोय महेंद्र धुलेच्या बॅट मधून. आणि आपण का संघनायक आहे याचं उदाहरण दिलंय, कारण संघनायकावरती फार जबाबदारी असतो, रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिकेटचं दुसरं अक्षर आपल्याला आर दाखवतंय, आर पर रिस्पॉन्सिबिलिटी पाहतोय आपण. आणि या ठिकाणी जबाबदारीने खेळ करत असताना मात्र ज्या हनुमान जोयली टीम अर्थातच महेंद्र धुलेला पाहतोय. चौकार लगवलाय, 2 बॅक टू बॅक षटकार, त्याच्यानंतर एक चौकार आलाय. धावसंख्या मात्र पुढे ढकलली जातोय. ज्या शिवमने 2 चेंडू फेकले होती त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय या महेंद्रने. पुन्हा एकदा फुल एंड डिलिव्हरी, स्टेट डाइव कव्हर करतोय चेंडूवरती, मात्र दिलीप पाटील वेगाने आल्यात, 1 धाव कंप्लीट केले. आणि पाहता पाहता मात्र या 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या जातात. षटक समाप्त होतोय. तिसरा ओव्हर नंबर 3 कंप्लीट. टोटल स्कोर moves on 41 रन्स इन जोयले टीम. तर नक्कीच जगदीश पाटला आपण पाहतोय की 71 धावांचा पाठला करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामना खेळण्याची गरज होती. त्याच प्रकारची आक्रमक सुरुवात केली. राहुलच्या षटकामध्ये तब्बल धावा लुटल्या, पहिल्यांदा 18. आता गणित उरलाय 12 चेंडू 30 धावा. या मैदानावरती 12 चेंडू 30 धावा हे आव्हान कठीण वाटत नाहीये. ज्याप्रमाणे 12 चेंडू 30 धावा, 12 चेंडू 30 धावा, 3-0. 41 धावा जमलेत. 71 धावांची गरज आहे. 30 धावा उरलेत. कंपल्सरी चेसिंग आहे. नाणेफेकीचा आधार फिदार काही चालणार नाही इकडे. त्याच्यामुळे तुम्हाला या 12 चेंडू 30 धावा कंपल्सरी कराव्याच लागणार आहेत. परंतु ज्या प्रकारे खेळ आतापर्यंत महेंद्रानं मांडलाय, आता मात्र नवनाथ साळुंकेच्या संघाला विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे असं मला वाटतं जगदीश पाटील सर. तर निश्चितच या ठिकाणी महेंद्र आहे जोपर्यंत तोपर्यंत विजयाचे स्वप्न या ठिकाणी निश्चितच पाहू शकतोय. तर जय हनुमान जोयली टीम मात्र ज्या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी फेकली होती त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा मोर्चेवरती लावलं जातोय. 4थ्या षटकात पुल्लेंचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मात्र गॅप मध्ये ढकलतोय. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळतोय, ती मात्र विश्वनाथला 1 धाव मिळाले. येणारे समीकरण असेल 11 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल, ती मात्र या संघाला. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. अद्याप 29 धावांची गरज असेल, ती मात्र या जोयली टीमला. खेळत असताना स्ट्राईकला महेंद्र. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी
चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय जमिनी लगत आणि एका डॉट चेंडूची सांगता बघायला मिळतोय. निश्चितच जेवढे डॉट चेंडू फेकाल तेवढे मात्र सामन्यावरती पकड निर्माण करता येईल. लोअर पुलटोचा चेंडू होता, अपील केलं जातंय पंचांकडे, मात्र या ठिकाणी पाहतोय तर निश्चितच दोन पंच या ठिकाणी निष्कर्ष करतील. एकीकडे पाहतोय रामकृष्ण पाटीलला, तर दुसरीकडे प्रसाद शस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. आणि या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. लेग बिपरचं अपील पाचित केलं होतं, पंचांनी उचलून धरलंय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. रस दरम्यान गुरु भैर यांचं सुद्धा आगमन झालं या व्यासपीठावरती. गुरु तर फलंदाज बाद झाला. निश्चित ज्या फलंदाजाने रिव्हर्स दोन षटकार दाखवले, चौकार दाखवला होता, सामन्यामध्ये वापसी केली होती, मात्र लगेचच कमबॅक करून देतोय सुरेश पाटील, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. संयुक्तरित्या दुसरा आणि चौथं षटक हाताला असताना मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाजाची. पुन्हा एकदा चेंडू टॅप केला जातोय ऑन साइडला, स्वतः गोलंदाज जातोय, एक धाव कंप्लीट करतोय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र धावची जी संधी होती मात्र ती संधी गमावतोय आणि दोन धावा मात्र एकवटल्या गेल्यात. दोनने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. जस जसं सामना पुढे सरकतोय तस तसं मात्र थोडस आव्हान कठीण होतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लाभल्यात. दुसऱ्या सत्राकडे जातोय आपण. निश्चितच दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू असताना ज्या हनुमान जोयली विपक्ष नाबाली या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान ज्या हनुमान टायगर संघ या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं प्रथम सहर्ष स्वागत. सुरेश टाईकला पाहतोय आपण या ठिकाणी. समजला हा चेंडू यावेळेस मात्र फेकून काढतोय. डायरेक्ट हिटची संधी होती, एकच धाव मिळतोय. अतिशय चांगले गोलंदाज, ज्या गोलंदाजावरती भरवसा होता या नाबाली संघाचा, त्याने मात्र या चौथ्या षटकात वापसी करून देतोय तो आपल्या या संघाला. निश्चितच फार चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जातोय ती मात्र या गोलंदाजाच्या वतीने चौथ्या षटकामध्ये. हा चेंडू पुल करतोय मात्र बॅट वरती व्यवस्थित नाहीये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. तर निश्चितच या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19, दुसऱ्या षटकात धावा आल्या फक्त 3 आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा 19 धावा आल्या आणि चौथ्या षटकात 8 धावा. येणारं समीकरण असेल 6 चेंडू 22 धावांची गरज असेल ती मात्र या ठिकाणी ज्या हनुमान जोयली संघाला, ज्या निश्चितच या ठिकाणी फार मोठं टार्गेट होतंय. 70 धावा कुठल्या होत्या, 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र ही ज्या हनुमान जोयली टीम अद्याप 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. सलामीला आलेला फलंदाज पाहतोय आपण अद्याप विश्वनाथला, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तो विश्वनाथ मात्र न स्ट्राईकला. स्ट्राईकला पाहतोय भूषण धुले. भूषण धुलेला पाहतोय आपण या ठिकाणी स्ट्राईकला. तर गोलंदाज शेवटचं षटक सुनील पाटीलचं पाहतोय आपण. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 22 धावा.
सुनील पाटील शेवटचं षटक मार्गस्थ आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. पहिला चेंडू दमदार स्टॉक केलतोय यावेळेस मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पलीकडे हँड अँड सम षटकार. त्याचबरोबर आदरणीय हरिशेठ पाटील यांच्या मंचावर आगमन होत आहे. जगदीश पाटील साहेबांचे पिता यांना विनंती करतो याईच्या पण मंचावर आगमन करायचं आहे. धन्यवाद. तर 22 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. उर्वरित समीकरण 5 चेंडू 16 धावांची गरज असेल ज्या अनुमान जोयले टीमला या ठिकाणी निश्चितच फार सामना चांगला रंगतदार अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतोय. तर निश्चित आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आयवा जेल साठी एक आकर्षक टी शर्ट दिलं जाईल उमेश पाटील यांच्याकडून. निश्चितच खेळाडू सोडून फक्त आमचे प्रेक्षकांसाठी. तर 5 चेंडू आणि 16 धाबा. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला केलून काढतोय. वेगाने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक मात्र सुरेश चेंडूवरती आल्यात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग या मैदानामध्ये पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहतोय आणि 14 धाबा लागल्या. 14 धाबांची गरज आहे. येणारे 4 चेंडू 14 धाबा. बघा जर दुसऱ्या षटकामध्ये जर थोड्या धाबा आल्या असत्या तर निश्चितच हा संघ अद्याप उंच भरारी म्हणजे जवळ गेला असता. मात्र अद्याप पाहू शकतो येणारे 4 चेंडू 14 धाबा. गोलंदाजाचा रिदम थोडासा चुकतोय या वेळेला. तर 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय काही घडू शकतोय. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियसली अनसर्टनिटीज. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. त्यामुळे कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये. येणारे 4 चेंडू आणि 14 धाबांची गरज. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न एज लागतोय. फलंदाज बाद होतोय. फार महत्वाचा चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद करतोय. आता मात्र समीकरण 3 चेंडू 14 धाबांची गरज. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याने या ठिकाणी करवट बदलली आहे. कारण हा चेंडू फार महत्वाचा होता. जर या चेंडूवरती मोठा फडका आला असता तर निश्चितच जोयली संघ जवळ आला असता. मात्र नाहीये. फलंदाजाला बाद केलं ते मात्र सुनीलने. ज्या सुनीलवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्याला मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलं जातोय. आणि आता मात्र बघू शकता नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये येतोय. स्ट्राईकला सचिनला पाहतोय. नॉन स्ट्राईक यांना पाहतोय आपण. या ठिकाणी विश्वनाथला जर सलामीचा फलंदाज आहे मग स्ट्राईक रोटेट का केली नाहीये हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर एक फलंदाज सेट होता तर मग स्ट्राईक रेट व्हायला पाहिजे होती. मात्र या ठिकाणी लक्ष नव्हतं ते फलंदाजाचं. हा चेंडू मोठा फडका केलतोय. जास्त उंची राहुल या ठिकाणी झेल खाली अलगद झेल टिपतोय आणि आता मात्र थोडासा सामना कठीण होतोय तो जोयली संघासाठी. तर या ठिकाणी पाहतोय 2 चेंडू 14 धावांची गरज असेल. स्ट्राईकला मात्र विश्वनाथ येतोय. आता या वेळेस हा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडूला गॅप मध्ये सुंदर स्टॉप. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. मात्र चौकाराला उशीर झालाय. येणारा 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. तर क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत काय घडेल काय बिघडेल ते सांगू शकत नाहीये. तर 1 चेंडू सुद्धा 8 धावा झाल्यात. त्यामुळे येणारा 1 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल ती मात्र या वेळेस जोयले टीमला. हा चेंडू बघा षटकार येतो या चेंडूवरती
अत्यंत चांगला फटका आणि सामना मात्र गमवावा लागतोय तो फक्त 3 धाब्याने। या ठिकाणी जानुमान जोयली संघाला अतिशय चांगला प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी पाहतोय आपण सामना जिंकलाय तो मात्र नेवाली संघाने।